धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर को एक ही दिन में 2 विभिन्न सामाजिक पुरस्कारों से नवाजा गया। लगातार तेज गति से हर पल अपने कार्य की छाप छोड़ने वाले, हर किसी को मदद का हाथ देकर अपना सामाजिक दायित्व बड़ी शिद्दत के साथ निभाने वाले एडवोकेट दिलीप ठाकुर पर यूं तो पुरस्कारों की वर्षा होती रहती है, मगर एक ही दिन यानी रविवार को भक्त नामदेव अखंड पुरस्कार तथा फिनिक्स ह्यूमैनिटी नेशनल अवार्ड प्राप्त होने पर दिलीप ठाकुर का सभी स्तरों से अभिनंदन किया जा रहा है। उनके प्राप्त पुरस्कारों की संख्या अब 87 हो गई है। रविवार 4 फरवरी को श्री गुरु ग्रंथ साहिब भवन में नानक साई फाउंडेशन एवं महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य सहित तथा संस्कृति मंडल की ओर से विख्यात कवि फ.मु. शिंदे के हाथों पुरस्कार वितरण किया गया। इस समय साहित्यकार डॉक्टर जगदीश कदम, नानक साई फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे आदि सहित कई मान्यवर उपस्थित थे। उसके बाद उसी दिन दोपहर में हुए कार्यक्रम में विश्व कैंसर निवारण दिवस के अवसर पर प्रतिभा निकेतन कॉलेज के सभागृह में पवित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था की ओर से वीर रस के विख्यात कवि सरदार रणजीत सिंह चिरागिया के हाथों फिनिक्स ह्यूमैनिटी नेशनल अवार्ड देकर एडवोकेट दिलीप ठाकुर को सम्मानित किया गया। दौरान इन दोनों पुरस्कारों को विनम्रता से स्वीकार करता हूं, इन शब्दों में एडवोकेट दिलीप ठाकुर ने MCN हिंदी न्यूज़ को प्रतिक्रिया दी। त्या दोन्ही पुरस्कारांचा मी विनम्रपणे स्वीकार करतो, कारण पुरस्कार जरी मिळत असले तरी त्याचा अर्थ आपण ज्या मार्गावर चालतो त्या योग्य ट्रॅकवर जात आहात त्याची ती पावती असते। त्यामुळे हे दोन्ही पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारत आहे। आतापर्यंत मला मिळालेल्या पुरस्कारांची 87 संख्या झालेली आहे। जसा एखादा क्रिकेटचा संघ जिंकल्यानंतर त्या संघाच्या कर्णधाराला ट्रॉफी उचलण्याचा मान मिळतो, तसं हे जरी पुरस्कार मला 87 मिळालेले असले तरी या पुरस्कारामध्ये माझं योगदान फार नगण्य आहे। पण माझ्यावर विश्वास ठेवून जे अनेक देणगीदार आहेत, अनेक मदत करणारे सहृदयी नामांकित व्यक्ती आहेत, त्याशिवाय माझ्यासोबतची जी सर्व टीम आहे यांचा सर्वांचं हे श्रेय आहे। ते यांच्या सर्वांच्या वतीनं मी हे पुरस्कार स्वीकारलेले आहेत। माझी दोन्ही पुरस्कार देणाऱ्यांच्या तर्फे मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि ज्यांच्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला आहे त्या सर्व माझ्या असंख्य हितचिंतकांचा, असंख्य मदत करणाऱ्या व्यक्तींचा, तसेच माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या सर्व टीमचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो।